लास्ट लेक्चरला आपण काय शिकलेलो? लास्ट लेक्चरला आपण टीए चा फॉर्म्युला शिकलो. टीए चा फॉर्म्युला लवकर बोला. टीए इक्वल्स टू a plus bracket n minus 1 bracket to d. ए म्हणजे काय होतं? फर्स्ट टर्म. एन म्हणजे काय? कोणती टर्म काढायची? तुम्हाला थर्ड विचारलं तर n3 असणार आहे, फोर्थ विचारलं तर n4 असणार आहे, सेवन्थ विचारलं तर n7 असणार. कळतंय का? विच टर्म ती जी पण टर्म असणार आहे ती तुमची एंजॉय असणार. टी म्हणजे काय? लोक सांगा. कॉमन डिफरन्स. ठीक आहे. आणि टीएल म्हणजे काय? टर्म नाही का? 7 8 कोणती टर्म काढायची ती, बरोबर ना? आणि विच टर्म काढायची त्याच्याला तो n असणार आहे. 7 विचारली 7 टर्म विचारली तर n7 असणार. 6 टर्म विचारली तर n6 असणार. कळतंय? बरं. आता आज एक्सरसाइज 3.2 बरोबर ना? एक्सरसाइज 3.2 मध्ये पहिलाच क्वेश्चन आहे. आपल्याला विचारलंय, आपल्याला एक सिक्वेन्स दिला. काय दिलाय? फर्स्ट क्वेश्चन मधला फर्स्ट क्वेश्चन. त्याच्यामध्ये आपल्याला किती दिलाय? 1 8 15 and 32 बरोबर ना? डॉट 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 चालतंय. सो तुम्हाला त्यांनी दिलंय ए सांगा. ठीक आहे, लवकर सांगा. ए किती आहे? 1. बस ब्रॅकेट कंप्लीट करायचं. T1 किती आहे? T1 म्हणजे ते असतं ना 1च. फर्स्ट टर्म ही फर्स्ट टर्म आहे ना? ए म्हणजे फर्स्ट टर्म आणि T1 म्हणजे पण फर्स्ट टर्म. बरं. नेक्स्ट टाइम विचारले T2 काय? 8. T3 किती आहे? 15. सॉरी T2 बरोबर. आता नेक्स्ट टाइम विचारले त्याच्या नेक्स्ट ब्रॅकेट मध्ये दिले ब्रॅकेट कंप्लीट करायचं. T1 तुम्हाला काय विचारले? T2 T1 बरोबर ना? T2 काय आहे? लोक सांगा 8 आणि T1 काय आहे? 1. तर T2 T1 काय असणार आहे? 8 - 1 जो की काय देते? 7. नेक्स्ट T3 T2 म्हणजे काय? T3 किती आहे? 50 आणि T2 किती आहे? 8 बरोबर ना? 15 - 7 8 सॉरी 15 - 8 7. सो कॉमन डिफरन्स काय येतोय? सेम येतोय बरोबर ना? म्हणजे हा सिक्वेन्स कशामध्ये असणार आहे? एपी मध्ये. सिंपल साधा क्वेश्चन आहे. 2 मार्काला विचारला जातो बोर्ड मध्ये. कळतंय? बरं. नेक्स्ट क्वेश्चन अजून एक करून टाकू तर तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल. सेकंड क्वेश्चन 369 म्हणजे 36912. T1 किती लोक सांगा? T1 म्हणजे तुमचा आहे किती येतो? 3. T2 6 T3 9 T4 12 बरोबर ना? आणि सो ऑन. बरं. नेक्स्ट T2 T1 लोक सांगा किती असणार आहे? 6 - 3 म्हणजे किती आलं? 3. T3 T2 म्हणजे काय? T3 T2 बरोबर ना? T3 T2 9 - 6 किती येणार आहे? 3. अगेन कॉमन डिफरन्स येतोय सेम म्हणजे काय असणार आहे? एपी मध्ये. गुस्से डोक्यात हे क्वेश्चन जमतील बरोबर आहे? ठीक. इझी क्वेश्चन. मला वाटतं थर्ड आणि फोर्थ आय गेस सो तुम्ही करू शकता. का करून देऊ मी? जमेल? ठीक. डिसाइड वेदर. सेकंड क्वेश्चन चालू करतो मी. तर करतो टीएन चा फॉर्म्युला लस पाहिजे आपल्याला. टीएन इक्वल्स काय असतं? a plus n - 1 into d. लक्षात पाहिजेच हा फॉर्म्युला. नेक्स्ट लेक्चर कधी पण पुन्हा आपण कधी पण विचारू. बरं. डिसाइड वेदर द फॉलोइंग सिक्वेन्स इज एन एपी. ओके. and if so find 20 टर्म. आवा लक्षात. ते म्हणजे डिसाइड करा की हा जो सिक्वेन्स आहे तो एपी मध्ये आहे का नाही. पहिली गोष्ट. त्याच्यानंतर म्हणतात की जर असेल तर 20वी टर्म पण काढा. 20 म्हणजे 20 टर्म. मग कॉमन सेन्सची गोष्ट असणारच. कारण त्यांचा सेकंड सब क्वेश्चन बनणारच नाही बरोबर ना? सेकंड सब क्वेश्चन बनणारच नाही. हा चालतं. चलो पण सेकंड सब क्वेश्चन बनणारच नाही जर तो सिक्वेन्स नसला एक मध्ये. तर 20 टर्म निघणार आहे का? नाही. म्हणजे तुमचा त्यांनी सेकंड क्वेश्चन विचारलाय, सब क्वेश्चन विचारलाय म्हणजे पहिल्याचा आन्सर होच असणार. कळतंय का? सो चला सिक्वेन्स सांगा मला. सेकंड क्वेश्चन सिक्वेन्स काय? -12 -5 2 9 16 23 30 and so on. बरोबर ना? ठीक. आणि आपल्याला काय विचारले? एपी मध्ये आहे का नाही पहिला क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन आहे की 20 टर्म म्हणजे सिंपल त्यांना T20 पाहिजे. काय पाहिजे? T20 बरोबर ना? ठीक आहे.
आता लक्ष द्या, चला सोल्युशन आहे. तुम्हाला सांग ए किती असणार आहे, ए असणार आहे -12 बरोबर ना. तर आपण पुढे काय म्हणतो, T1 म्हणतो. काय म्हणतो, T1. T2 किती लवकर सांगा, -5. T3 किती आहे, 2. T4 9. T5 16 and so on. चालतंय. बरं, आता तुम्हाला दाखवून द्यायचंय एपी मध्ये आहे का नाही ते सांगायचंय. कसं करता, जर कॉमन डिफरन्स मला म्हणजे आहे, जर नाही आता तर नाही. म्हणजेच काय, T2 minus T1. T2 minus T1. T2 minus T1 म्हणजे काय, -5. नीट बघा, हा फॉर्म्युलाचा मायनस आहे. T1 किती आहे, -2. -5 आणि मायनस मायनस प्लस, बरोबर ना, +12. प्लस मायनस आले मायनस, 12 मध्ये 5 गेले 7 राहतात. मोठ्याची साइन म्हणजे पॉझिटिव्ह साइन. नेक्स्ट T3 minus T2 वर काय करायचं, T3 minus T2. T3 कोण येतं, लिहिले पण आपण 2 minus -5 बरोबर ना. 2 फॉर्म्युलाचा साइन आणि -5 दोघं दुसरे का, हे मायनस फॉर्म्युलाचं जसं तसं लिहिलं. त्याच्यानंतर T1 ची साइन होती, T2 ची साइन होती, विथ साइन लिहिलं, कळतं का ती टर्म. बरं, मायनस मायनस मल्टिप्लाय होतं, +5. 2 and 2 + 2 2 + 5 किती असणार आहे, 7. कळतंय. नेक्स्ट T4 minus T3. T4 किती आहे लवकर सांगा, T4 9 and T3 2. 9 minus 2 अगेन आहे तर आहे मिळालं 7. आता हे इझिली जाते. T5 minus T4 किती येत आहे, अगेन 16 minus 9 किती आला, अगेन 7. तुम्ही जास्तीत जास्त कमीत कमी सॉरी 4 आणि जास्तीत जास्त 4 च्या पुढे 5 6 घालू शकता. एवढं तुम्हाला कॉमन डिफरन्स काढून दाखवायचा आहे. त्याच्यानंतर स्टेट करायचे की हा कॉमन डिफरन्स इक्वल येतोय म्हणजे द गिवन सिक्वेन्स इज इन एपी. कळतंय का, कॉमन डिफरन्स फॉर अबव सिक्वेन्स इज कॉन्स्टंट. बरोबर ना, बरोबर. जर तो कॉन्स्टंट असला, therefore the sequence or the given sequence काय, the given sequence is in AP. तो तुमचा given sequence कशामध्ये असणार आहे, is in AP. इथं काही डाऊट आहे, नक्की क्लिअर आहे. बरं, जर गिवन सिक्वेन्स AP मध्ये असला म्हणजे आता तुम्ही 20 30 13 या 14 या 7 या 8 कोणती पण टर्म काढू शकता, बरोबर ना. कोणत्या फॉर्म्युलानी, TA च्या फॉर्म्युला. बरं, एकदा बघून घ्या, म्हणजे लेक्चर बघत असाल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, नंतर मग मी पुसतोय, चालेल. बरं, हे तुम्हाला लागतंय हे डिफरन्स पुसून टाकतो. पहिला झाला, आता सेकंड काय ते बघू. चल, डिफरन्स किती वाटलाय ते पण सांग मला. डिफरन्स किती वाटलाय, डिफरन्स किती वाटलाय, 7. तुम्हाला हे लागतं असतं, हे लागत असतं आणि अजून एक लागत असतं एन्जॉय. तुम्हाला काय काढायचं, T20 काढायचं ना, T20 काढायची ना. TN चा फॉर्म्युला काय आहे, TN = A plus n minus 1 into D ना. हे किती लवकर सांगा, A -12 प्लस n किती, कोणती टर्म काढायची बाळांनो, 20वी ना. 20वी करताना मराठीमध्ये 20वी. इथे काय करणार, n चा की 20 -1 into D. D ची व्हॅल्यू किती भेटली, 7. सॉल्व करता येईल. बोर्ड मास त्या दिवशी आपण केलं, पहिले तुम्हाला ब्रॅकेट सॉल्व करायचं. काय करायचंय, ब्रॅकेट हे -12 जसं तसं प्लस हे ब्रॅकेट मध्ये 20 - 1 किती येतं, 19. कळतंय का, इंटू 7. चालतंय. बरं, इथं आता नंतर बोर्ड मास काय म्हणतं, पहिले काय करायचं, मल्टिप्लिकेशन. चालतंय. 19 7 चा 63 वरती 7 आणि ते 13 133 जमल. बरं, म्हणजे -12 प्लस 133 बरोबर ना. प्लस मायनस 133 मधनं 12 गेले किती राहतात बाळांनो, जमतं. 121 नाही 121 मोठ्याची साइन पॉझिटिव्ह साइन खतम. कळलं. बरं, अगेन स्क्रीनशॉट म्हणजे तेच चालेल. बरं, नेक्स्ट क्वेश्चन समजतंय आपण, ठीक मस्त. नेक्स्ट क्वेश्चन मग एकदा रीड कर तोपर्यंत.
ओके तो पण बर. गिवन अरिथमेटिक प्रोग्रेशन, गिवन बोलले म्हणजे गिवन म्हणजेच काय, तो सिक्वेन्स अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहे, दिलाय की आहे. तर आता तुम्हाला 24वी टर्म 24th टर्म बोलला म्हणजे 24वी लय भारी वाटतं. हा सिंपल आहे, 24वी टर्म काढायचं बरोबर ना. ते गिवन सिक्वेन्स काय कसं 12 16 20 24 आणि ते ओढून सांगताय कॉमन डिफरन्स 4चा आहे. कितीचा आहे 4चा. चला गिवन लिहू आपण त्याचं, हे तुमच्या बोर्ड साठी पण चांगलं राहील. गिवन कसं लिहायचं, ए गोष्ट किती आहे 12 बरोबर ना. डी कसं काढतात, आणि गिवन सिक्वेन्स एपी मध्ये ना, पण डी कॉन्स्टंट असणार आहे बरं. हे जरासं लिहूता म्हणजे नाही का मार्क पडायला चांगलं. टी1 ची व्हॅल्यू किती लोक सांगा 12, टी2 ची व्हॅल्यू 16, टी3 ची व्हॅल्यू बोला 20 डॉट डॉट डॉट. मला नाही काय घ्या. मग डी काय असतं, डी टी2 मायनस टी1. डायरेक्टली काय म्हणतो डी, आता त्यांनी म्हटलेलं आहे, त्यांना वाटलं ते स्टेटमेंट लिहायचं. वी हॅव गिवन दॅट द गिवन सिक्वेन्स इज इन एपी बरोबर ना. आणि एपी मध्ये असतो म्हणजे कॉमन डिफरन्स काय असतो कॉन्स्टंट. तर डी किती असणार आहे 16 मायनस 12 इक्वल्स किती आलं 4. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं नाहीये की आपला एपी मध्ये आहे किंवा नाही. त्यांनी बोललंय ठीक आहे. हा जर हा क्वेश्चन 3 किंवा जास्त मार्क आला 3 मार्क जर आला तर त्यांना दाखवा की हा एपी मध्ये. एपी मध्ये कसं दाखवतात, डी कॉन्स्टंट करू ना, डिफरेंस काढून डिफरेंस काढून डिफरेंस काढून. समझ में आ रहा है. तो डिफरेंस निकाल के दिखाओ, अगर डिफरेंस कांस्टेंट आ रहा है तो उनको दिखाओ कि है कांस्टेंट एपी में. आई नो 3 मार्कला आला तरच करायचं, नाही तर जास्त 2 मार्कला फेरफार करत राहायचं नाही. तर 2 मार्कलाच आहे, जेवढा आहे तेवढं द्यायचं कळलं. बरं डी आला 4. आता आपल्याला विचारलं काय T24 हे विचारले ना बरोबर आहे का. त्याला फाइंड कधी होतो. चला सोल्युशन मध्ये सांगू शकता बरं. सांगा लोक सोल्युशन. सोल्युशन काय असणार आहे Pn इक्वल्स टू a प्लस n मायनस 1 इंटू d ना, तोच फॉर्म्युला. चला a किती लोक सांगा 12 प्लस n किती लोक सांगा 12 n कौन सा निकालना आपने को 24 टर्म ना, तो n की वैल्यू कितना रहेगा 24 माइनस 1 इंटू d ना. सही है. पहले क्या सॉल्व करते हो बोर्ड मास के रूप के सबसे ब्रैकेट मतलब 12 प्लस 24 माइनस 1 23 इंटू 4 बोर्ड मास उनका बोलता है तो क्या करने का प्लस या मल्टीप्लाई मल्टीप्लाई. तो 23 इंटू 4 12 एक गया ऊपर 8 और एक 9 92. 12 प्लस 92 कितना आता है टोटल 104. खत्म. काय डाउट, इजी क्वेश्चन है तर ठीक. नेक्स्ट फाइंड द 19th टर्म. आई गेस सो 4th वाला 5th वाला तुम्हाला जमेल, चालतंय का. 4th वाला 5th वाला जर सव्वा भारी क्वेश्चन. 6th वाला मिस करा म्हणजे तुम्ही करू शकता, पण मी करू दाखवतो चालतंय. तुमच्या पॅडवर तसं. नेक्स्ट बरं नेक्स्ट क्वेश्चन काय 6th वाला. फाइंड हाउ मेनी 3 डिजिट नॅचरल नंबर आर डिव्हिजिबल बाय 5. ओके बघा लक्ष द्या, तुम्हाला स्वतः सिक्वेन्स बनवायचा आहे आणि इथं पूर्ण तुमचा ऍक्टिव्हिटी राहतो. पूर्ण 3 डिजिट नॅचरल नंबर, त्याच्यामध्ये त्यांनी इंटिजर बोललं नाही, मायनस मध्ये घुसवू नका कळतंय का. नॅचरल म्हणजे 0 पासून चालू होतं बरोबर ना, 0 नाही 1 पासून, होल मध्ये 0 होतो बरोबर ना. तर नॅचरल मध्ये 1 2 3 4 5 6 हे तो 1 डिजिट आहे. 10 11 12 हे 2 डिजिट झाले. 100 101 102 103 ते काय झाले 3 डिजिट बरोबर ना. सो मी जरा असं लिहितो, जरा असं तुम्हाला समजवण्यासाठी, एवढं काही एक्झामला लिहायची गरज नाहीये. डायरेक्ट सोल्युशन the sequence of 3. क्वेश्चन नंबर किती आहे 6. हे काही घ्यायची गरज नाही एक्झाम मध्ये सांगू. the sequence of 3 digit natural number is काय आहे तो 100 101 102 103 4 5 6 7 8 9 10 11 12 डॉट डॉट डॉट. चालतंय ना. हा 3 डिजिट मॅक्स नंबर बरोबर ना. काय
3 डिजिट नेचुरल नंबर, बरोबर ना? ठीक है, तो मैं क्या बोल रहा हूं, अपने को 3 डिजिट नेचुरल नंबर चाहिए. क्या चाहिए? 3 डिजिट नेचुरल नंबर. 3 डिजिट कळतं वाढणं, त्याच्यामध्ये 3 डिजिट असतात. ये कितने डिजिट है? ये कितने डिजिट है? 2 डिजिट. ये कितने डिजिट है? 3 डिजिट. ये कितने डिजिट है? 4 डिजिट, बरोबर ना? सो 3 डिजिट के नंबर कितने रहेंगे? तो मैंने उतने लिखे, 100, 101, 102, 103, 104, 105, 106, ऐसे डॉट डॉट डॉट. ये सीक्वेंस बन रहा है ना, क्योंकि कॉमन डिफरेंस देखो, बरोबर ना? हाँ, वैसे अंदाज देने से था ना, 100 के बाद 107, 109, 110, 117, ऐसे नहीं लिखा ना मैंने. हाँ, सीक्वेंस बनाना है. सीक्वेंस में डेफिनेशन मैंने फर्स्ट लेक्चर में बता दिया. प्रॉपर एक पैटर्न होना चाहिए, रिदम होनी चाहिए. बर, हे 3 डिजिट नेचुरल नंबर है, बरोबर ना? अब इसमें से पिक करो जो कि डिविजिबल बाय 5. द सीक्वेंस मतलब प्रॉपर एपी आएगा. क्या आएगा? एपी ऑफ 3 डिजिट natural number which are divisible by 5. Divisible by 5. बरोबर ना? असे आता तुम्हाला इथे मी त्याच्यावर इथपर्यंत घेतो. 112 पण मला 105 पण थांबला असतो चालला असतं, 103 पण थांबला चालला असतं. ह्याच्यामध्ये कोणते कोणते नंबर हे 5 ने डिवाइड होतात. 5 ने हा होतो बाळांनो 5 चा डिव्हिजिबिलिटी माहिती, डिव्हिजिबिलिटी टेस्ट. लास्ट ला एक 0 असायला पाहिजे, नाही तर 5 असायला पाहिजे. नहीं 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 ये होगा, नहीं 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 ये होगा. क्लियर है? अभी जरा सा सीक्वेंस खुद ही रिदम पकड़ सकते हो. 100, 105, 110, 115, 120, 125 कळत आहे म्हणजे आता तुम्ही स्वतः सांगा. 100, 105, 110, 120 डॉट 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 चलेगा. अब यहां कहां तक जाएंगे? 3 डिजिट ना, चौथे डिजिट जाने चाहिए क्या? नाही. पण लास्टला बघा ना, लास्टला नंबर काय असणार आहे? 999. लास्टला बरोबर ना? 3 डिजिट नंबर. अरे लास्टचा नंबर यार म्हणतो डॉट 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 करू डॉट 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 999. चालतंय का? बर, हे पण डॉट 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 99 कधी डिवाइड होणार का? नाही. 999, 998, 9, 997, 9, 994, 9, 995. सही, 995. इतपत डाउट आहे? बरं, आता मला एवढं कळतंय की हे किती नंबर ते मला काढायला विचारले. तुम्हाला टीएन माहितीये ना? टीएन माहिती, ती कोणती याने देते ना माहिती, ती किती टर्म येते ते ना माहिती, पण ती माहितीये. टीएन माहिती, टीएन ची व्हॅल्यू माहितीये ना? बरं, ए माहितीये? ए म्हणजे फर्स्ट टर्म. हा सांगा, ए किती आहे? डी किती आहे? तर प्रॉपर करायचं का? T1, T2, T3 करता लिहून देऊ का? नको, ठीक आहे. तर डी किती असणार? 105 मायनस 100 चे किती देते तुम्हाला? 5. कळतंय? कॉमन डिफरन्स 5 असणार, बरोबर ना? ठीक आहे. तुम्हाला टीएन माहिती ना, लास्ट टर्म माहिती ना, तुम्हाला ती कितवी टर्म येते काढायचंय. जर 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 ती 16वी टर्म आली, किती वाली म्हणजे असे किती नंबर्स आहेत? 16 नंबर्स आहेत. ती 20वी आली टर्म म्हणजे किती टर्म टोटल नंबर्स आहेत? 20 नंबर आहेत. ती 22वी आली टर्म, तर ती किती टर्म आहे? किती नंबर्स आहेत तिथं? 1 2 3 4 किती नंबर्स आहेत जे की 5 ने डिवाइड होतात? 22. बरं, म्हणजे टीएन ची व्हॅल्यू आपल्याला माहिती किती आहे? 995. चालते. आपल्याला काढायचं काय? ती कितवी टर्म आहे. अगर हमने निकाल लिया कि वो कौन सी वाली टर्म है, 10वीं 12वीं 15वीं, जर ती निघाली चुकून 15वी टर्म, किती निघाली? 15वी, म्हणजे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 नंबर है जो कि क्या है? 3 डिजिट नेचुरल नंबर डिविजिबल बाय 5. तो बेसिकली वो कितवी टर्म को निकालना है, मतलब एन निकालना है ना, बरोबर? कितवी समजते? मराठीत बोललो जो तुमची एन असतो तो तुम कितवी असतो, बरोबर? सही काढू शकतो तुम्ही. एन इक्वल टी एन इक्वल फॉर्म सांगा. a प्लस n मायनस 1 इनटू टी. टी ची व्हॅल्यू लवकर सांगा. 995. एन ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला? 100. एन ची तर काढायची आपल्याला n मायनस 1. डी ची व्हॅल्यू सांगा लवकर. डी ची व्हॅल्यू 5. सॉल्व करा. 1 मिनिट बघा. पहिले तुम्ही म्हणता सर पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं, बरोबर ना? बरोबर, ब्रॅकेट मध्ये काही नंबरच नाही ना, काय करू शकता? काय नाही. तेव्हा मग काय करायचं? आणि इकडे घेऊन जायचं, बरोबर ना? 995 माइनस 100 इक्वल टू कितना आएगा? n माइनस 1 इंटू 5. 995 में से 100 गया तो कितना बचता है? 885 इक्वल टू क्या आएगा? n माइनस 1 इंटू 5.
बरं, इथपर्यंत काय डाऊट आहे? हा, इथपर्यंत तुम्हाला काय डाऊट आहे का? एकदा बघून घ्या. इथपर्यंत डाऊट आहे तुम्हाला? 995 मधनं 100 जर मायनस केलं तर किती भेटतं आपल्याला? 885. बरोबर आहे. वा सॉरी सॉरी 895 बरोबर ना. बर, आता हा 5 तो मल्टीप्लाई ला बाद देख रहे हो क्या? 1 डिवाइड, मतलब 895 अपॉन में क्या आएगा? 5, और यहाँ पे क्या बचेगा? n-1. डिवीजन आता है. चला मी जरा वरती लिहितो बरं, मला सुद्धा दिसेल. 5 1 जा 5, 5 1 जा 5, कितना बचा? 3 आया 9, 5 7 जा 35, फिर से बचा 4 आया 5, 5 9 जा कळते. ज्यांना नाही जमते त्यांनी असं करून बघा. मी आता करून नाही देते, तुम्ही तुमचं करून घ्या. चालेल? त्याचं डिवीजन करून बघा, मला जमून द्या. चालते? हाँ नहीं रे, ऐसा नहीं रहता. सबको थोड़ी, अरे मेरा दिमाग नहीं इतना चलता ना, तुम्हारा जितना चलता है, तो सबका आपके अलग है. हा 1 इकडे जाणार बरोबर ना. तो 190 179 सॉरी प्लस 1 हो जाएगा, तो कितना आ जाएगा? म्हणजे ही 180 180 180 हे जर चांगलं झालं. 180 टर्म आहे काय? 180 टर्म आहे. कोणती टर्म आहे? म्हणजे कॉमन सेन्स गोष्ट किती नंबरचे 400 डिवाइड होणार आहे? 180 नंबरचे. किती आहेत? 180. गोष्ट डोक्यात. बरं, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. काय डाऊट नाही त्याच्यात? ये त्या व्हिडिओ लेक्चरमुळे तुमचे नाव शाळेत पाहिजे असं नाही आपला क्लास. ये तुम्हारी भी बनाना बोलायची सवय झाली, बंद तोंड भरून पण बहुत फटफट करेगा ये दिखना. क्वेश्चन हा. बरं, 7वा क्वेश्चन मध्ये काय बोलले? द 11th टर्म म्हणजे 2 11वी टर्म दिली आणि 21वी म्हणजे 21st टर्म दिली ऑफ एपी. एक एपी मध्ये सिक्वेन्स असेल आणि त्याची 11th टर्म दिली आहे. तुम्हाला गिवन मध्ये काय दिलं बघा, ते गिवन दिलं तुम्हाला की तुमची 11वी टर्म ही किती दिली? 11वी टर्म ही 16 दिली. किती दिली बघा ना? 11th टर्म ऑफ ए and 21st टर्म ऑफ एपी आर 16 and 29 रिस्पेक्टिव्ह. ज्याची बायको त्याला म्हणजे ही 11वी 16 ची असणार आणि 21वी 29 ना 29 असणार आहे. और 21 टर्म किती दिली आहे? 29. ही नंबर आहे बरोबर ना, एक सिक्वेन्स आहे त्याचा. देन फाइंड द 41th टर्म. अरे इझी आहे बर. तर आपल्याला विचारलं काय? टू फाइंड मध्ये काय असणार आहे? आपल्याला विचारलंय T41. मला सांगा T41 साठी काय? Tn चा फॉर्म्युला काय असतो? a + n-1 * d. तुम्हाला इथे थोडे सिक्वेन्स दिला का त्यांनी? नाही. म्हणजे तुमचा a चा काय संबंध येत नाही, b चा पण काय संबंध येत नाही. तुम्हें a और d चाहिए. यू कैन डायरेक्टली झलक रिवाइज 41. ठीक है. तो भाई मुझे यहाँ पे अगर मैंने यहाँ पे लिख रहा हूँ कि तुम्ही का असं करता ते कळायला पाहिजे ना. T41 जर लिहिलं की सर आम्ही आमचा फॉर्म्युला होता Tn चा a + n-1 * d बरोबर ना. ठीक आहे. a ची व्हॅल्यू माहिती का? नाही. n ची व्हॅल्यू माहिती आहे 41 - 1. d ची व्हॅल्यू माहिती आहे नाही. म्हणजे तुम्हाला d पण अननोन आहे, a पण अननोन आहे ना. मग हे काय खाक भेटणार? तर तुम्हाला a आणि d ची व्हॅल्यू काढावी लागणार. समजताय? और वो निकालोगे इस इन्फॉर्मेशन से. ये गिवन इन्फॉर्मेशन इसलिए गिवन. ठीक है, चलो जल्दी करते हैं सॉल्यूशन. मला सांगा Tn चा फॉर्म्युला काय असतो? Tn इक्वल टू काय असतो? a + n-1 * d. अगर मैंने यहाँ पे लिखा है T11, क्या लिखा है यहाँ पे? T11 मतलब n की वैल्यू कितना है यहाँ पे? 11 ना. मतलब a + 11 - 1 * d. जो कि आगे जाके सॉल्व करने में क्या आएगा? a + 10d. चलेगा? 11 - 1 ना. ये क्या मिल गया? T11 मिल गया. क्या मिल गया? T11. ये फर्स्ट इक्वेशन. चलिए, कोई दिक्कत? काही प्रॉब्लेम? नेक्स्ट. सिमिलर वे मध्ये T21 दिले. किती दिले तुम्हाला? सॉरी, एक मिनिट. T11 ची व्हॅल्यू पण दिली ना. तिला दुसरं टाकूया. सॉरी 16. चालतंय. Tn चा परत फॉर्म्युला लिहिलाय. आता लिहिलाय तर पण आता परत लिहायचा राहू द्या. त्याला भरले सर वाटतं. T किती दिलाय? 21 ना. 21 टाकलं तर किती? माहिती नाही. n किती माहिती आहे? 21 - 1 * d बरोबर आहे इथपर्यंत. खरं दुसऱ्या डोक्यात. बरं, स्पीड मध्ये नाही चालत ना. बरं, T21 दिलाय का तुम्हाला? दिलाय का? 29. हे माहिती का? नाही.
21 मायनस 1 किती असतं 20d चालतंय बरं त्या इक्वेशनला सेकंड इक्वेशन बाळांनो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल सॉल्व्ह केलंय लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल मध्ये बघा a आणि d अननोन आहे क्या करोगे इक्वेशन को दोनों को सब्ट्रैक्ट कर दोगे a कैंसिल हो जाएगा क्योंकि कोएफिशिएंट सेम है ना और उसके बाद आपको d मिल जाएगा तो मैं क्या बोल रहा हूं सब्ट्रैक्टिंग इक्वेशन नंबर 2 नहीं इक्वेशन नंबर 1 फ्रॉम इक्वेशन 2 दूसरा इक्वेशन मतलब पहले इक्वेशन माइनस करना म्हणजे काय 29 इक्वल्स टू a प्लस 20d माइनस 16 इक्वल्स टू a प्लस 10d आई गेस सगळ्यांना माहिती असेल जेव्हा माइनस साइन येते तेव्हा साइन काय होतं चेंज होतं मस्त माइनस माइनस आणि माइनस 29 माइनस 16 किती झालं बाळांनो लवकर है ओके बरोबर आहे 9 माइनस 6 13 बरोबर ना इक्वल्स टू a गेला बरोबर ना आणि 20 मधनं 10d गेलं तर किती राहतात 10d किती राहतात 10d चालतंय का बरोबर इधर तो कोई डाउट है 13 इक्वल्स टू 10d तो d इक्वल्स टू कितना है जल्दी बताओ 13 अपॉन 10 अगर आता है तो पॉइंट में आ जाएगा ना ये 10 डिवाइड हो जाएगा ना तो 13 अपॉन 10 मतलब किती आलं 1.3 इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का नक्की वाटलं तर 1 मिनिट ते दिसत नसतं ते इथं पुढे सॉल्व्ह होतं 10d इक्वल्स टू 30 बरोबर ना तो d इक्वल्स किती भेटलं 13 अपॉन 10 जे किती भेटतंय 1.3 काही प्रॉब्लेम बर आता हे 1.3 कोणत्या पण इक्वेशन मध्ये तर ह्या इक्वेशन मध्ये नाहीतर त्या इक्वेशन मध्ये टाकू शकता तुम्हाला कोणती इक्वेशन आवडते त्याच्यावर डिपेंड करतं चला मला इक्वेशन मलाच आवडते मला पण सेम त्याच्यावर टाकू चला सबस्टिट्यूट या पुट d इक्वल्स टू किती टाकायचंय 1.3 इन इक्वेशन 1 तर जागा कमी त्याच्यामुळे जरा शॉर्ट मध्ये देतोय ह्याच्यात दिलं ह्याच्यात टाकलं इक्वेशन मध्ये तर किती येणार आहे 16 इक्वल्स टू a प्लस 10 into d इक्वेशन परत दिली मी 16 इक्वल्स टू a किती आहे माहिती नाही 10 d ची व्हॅल्यू माहिती आहे ना 1.3 a प्लस कितना आएगा 13 ना पॉइंट जाएगा 0 जाएगा बराबर है का ये 13 इधर आएगा माइनस को तो a इक्वल्स कितना आएगा 16 माइनस 13 मतलब कितना 3 a की वैल्यू में कोई दिक्कत है डाउट है d किती भेटलं तुम्हाला 1.3 आणि a किती भेटलं तुम्हाला 13 सॉरी 3 बरोबर ना बस खतम आता काय विचारलं त्यांनी t41 बरोबर ना चला t41 किती असतं a प्लस 40d ना कधी पण 41 असेल तर 40d 11 असेल तर 10d 21 असेल तर 20d हे तर कॉमन सेन्स कळलं असेल तुम्हाला बरं n-1 मुळे बरोबर ठीक आहे 41 इक्वल्स टू a प्लस 40d 41 ची व्हॅल्यू काढायची a ची व्हॅल्यू किती माहिती 3 प्लस 40 इंटू d ची व्हॅल्यू किती आहे 1.3 पॉइंट जाणार तो 0 पण जाणार ना तो 4 into 13 कितना आता है क्या 52 वाह 34 किती आलं 55 किती आलं 55 रेटी 41 किती आलं 55 चालतंय जरा शॉर्ट अँड स्वीट मध्ये सांगितलंय जरा जास्त लेंदी नाही करत बसलो गिवन वगैरे अजून खूप चालतंय तिथं डाऊट नसेल तर चलो नेक्स्ट क्वेश्चन बर आज के लिए इतना काफी है आपको ज्यादा ये नहीं करता 8 मिनट का सर ये देते कर फिनिश इक्वेशन भी सर नाही उद्या बघ बर 8 क्वेश्चन मध्ये काय आहे आपल्याला एक सिक्वेन्स दिलाय 11 8 5 2 आपला सिक्वेन्स का दिलाय 11 8 5 2 ठीक है इन दिस एपी which term is number -151 बर हा एपी मध्ये सिक्वेन्स आहे बरोबर आहे आपल्याला विचारतात अरे यार असा हळूहळू बघा ना कमी कमी होत चाललंय पहिले 11 आहे मग 8 आहे मग 5 आहे मग 2 आहे मग ऑब्वियसली अजून कमी कमी होत जाणार बरोबर ना सो कुठेतरी -151 पण येणार ना तर ती कितीवी टर्म असणार आहे कितीवी 10वी 12वी 17वी 17 टर्म असणार आहे ते n काढायचं आपल्याला
कळते काय काढायचं आहे n. तुम्हाला t ची व्हॅल्यू दिलेली सिंपल आहे. a ची व्हॅल्यू लवकर सांगा 11 बरोबर आहे का. d ची व्हॅल्यू किती असणार आहे t2 t1. t2 किती आहे 8, t1 किती आहे 11 बरोबर ना. t2 किती आहे अरे बोला ना t2 8 आणि t1 11 बरोबर ना. 8 - 11 किती असणार आहे लवकर सांगा -3 बरोबर ना. प्लस मायनस मायनस 11 मधून 8 गेले 11 मधून 8 गेले तर किती राहतात 3 आणि मोठ्याची साइन. ठीक आहे डिफरन्स पण काढला बस. वी नो दॅट आपल्याला फॉर्म्युला माहितीच आहे. काय कोणता फॉर्म्युला Tn = a + n - 1 * d बरोबर ना. a + n - 1 * d. तर t a किती लवकर सांगा हे 11 प्लस n किती लवकर सांगा अरे n चं काढायचं आपल्याला सॉरी. d किती लवकर सांगा d आहे -3 आणि tn ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. tn ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे की tn हा -151 आहे. तुम्हाला n किती मीटर ते सांगायचं बस. सॉल्व करा. याला इकडे वाटवायचं बरोबर ना. हाच पेज जाणार ना. किती होणार आहे -151 सॉरी -151 - 11 बरोबर ना. इकडे गेलं तर मायनस होणार आहे इक्वल्स टू सॉरी बोलले करायचं इक्वल्स टू n - 1 * -1 मायनस मायनस प्लस 151 आणि 11 किती होतात 162 आणि मोठ्याची साइन इक्वल्स टू n - 1 - 3 बरोबर ना. ठीक आहे चला बर. तर -162 = n - 1 * -3 बर. आता हे मल्टिप्लाय मध्ये कशामध्ये मल्टिप्लाय मध्ये मग इकडे येऊन काय होणार आहे ऑब्वियसली डिवाइड होणार. काय होणार आहे डिवाइड म्हणजेच काय होणार आहे -3 = n - 1 मायनस मायनस कॅन्सल. सो 162/3 = n - 1 डिवाइड होऊ शकता आरामात झालं. 162/3 = n - 1 3 1 जा 3 3 5 जा 50 एक राहिला 12 झालं 3 4 जा म्हणजे 54 = n - 1 therefore n ची किती येते 54 + 1 जी की किती भेटतंय 55 खतम. n ची व्हॅल्यू आपल्याला एवढी भेटते. इथे चेक करू. 9 क्वेश्चन मध्ये काय विचारले इन द नॅचरल नंबर फ्रॉम 10 to 250 10 ते 250 ह्या नॅचरल नंबर मध्ये हाऊ मेनी आर डिव्हिजिबल बाय 4. पहिली गोष्ट आपण काय करू 10 आणि 50 250 पर्यंत 250 पर्यंत नॅचरल नंबरचा सेट बनवू. द सेट ऑफ नॅचरल नंबर. त्या दिवशी क्वेश्चन नंबर 9 द सेट ऑफ नॅचरल नंबर फ्रॉम बिटवीन आणि फ्रॉमचं खूप वेगवेगळं मिनिंग पडतं. बिटवीन म्हणजे काय त्याला घ्यायचं नाही आणि फ्रॉम बोलले म्हणजे त्याला घ्यायचं. सो फ्रॉम 10 to 250 सांगा बरं नॅचरल नंबर काय काय असणार आहे. 10 आहे 11 आहे आणि नॅचरल नंबर सगळे सांगायचे ना. नंतर 12 नंतर 13 नंतर 15 16 17 18 डॉट 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 आणि इकडे पण चालणार ना बरोबर आहे का. इकडे 250 249 248 डॉट 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 चालतंय बरं. आता त्याच्यानंतर हा सेट बनला. तुम्ही आय गेस 9th मध्ये शिकला असता सेट कसा बनवायचा बरोबर ना. नंबर ऑफ एलिमेंट्स असतात आहेत एलिमेंट्स बरोबर आहेत नंबर्स आहेत. आता नेक्स्ट काय आहे द सेट ऑफ नॅचरल नंबर which are divisible by 4. असे ह्याच्यामधनं असे नंबर पकडा जे डिव्हिजिबल बाय 4. लवकर सांगा कोणते कोणते नंबर डिव्हिजिबल बाय 4. पहिला नंबर असणार आहे 12 40 सेकंड नंबर 16 20 नेक्स्ट नंबर 20 बरोबर डॉट डॉट हा चल हा नंबर आहे डिव्हिजिबल नाही हा नाही. लास्ट डिव्हिजिबिलिटी टेस्ट ऑफ 4 काय असते लास्टचे दोन नंबर जर डिव्हिजिबल बाय 4 असेल तर तो होल नंबर डिव्हिजिबल बाय 4 असतो. नाही तर नाही 50 साठी डिव्हिजिबल बाय 4 नाही. हा नाही हा आहे 48 होतो. ठीक आहे मग 248 पण
होणारच. बर सिंपल झालं. आता तुम्हाला ए किती भेटला इथे? ए भेटलाय 12. टी किती भेटला तुम्हाला? 16 मायनस 12 ना. T2 मायनस T1. T2 ऑब्वियसली कॉमन सेन्स तुम्हाला सांगतो की 4 चा असणार आहे. टेबल तयार होतं ना टेबल 4 चा. 4 च्या टेबल मध्ये डिफरन्स पण किती असणार आहे? 4 चा असणार आहे. लास्ट टर्म किती आहे? Tn वाली टर्म. Tn वाली टर्म किती आहे? 248. जी लास्ट टर्म आहे लास्ट टर्म ती 248. मग ह्या 12 पासून 248 पर्यंत 4 चा गॅप आहे. तर अशा किती नंबर्स आले असतील, किती टर्म्स आले असतील ते आपल्याला सांगायचं. जर 10 नंबर आले म्हणजे 10 नंबर डिव्हिजिबल आहे 10 ते 250 मध्ये. जर 20 आले तर 20 नंबर 10 ते 250 ह्या नंबर्स मध्ये डिव्हिजिबल आहे. इथे जर 70 नंबर्स आले, किती नंबर आले? n ची व्हॅल्यू किती आली? 70. म्हणजे 17वी व्हॅल्यू किती? 17. म्हणजेच काय 10 ते 250 मध्ये 70 नंबर हे डिव्हिजिबल बाय 4 आहे. कळतंय का? सिंपल पण Tn दिलाय आपल्याला n काढायचा आहे. Tn चा फॉर्म्युला Tn इक्वल टू असतं a प्लस n - 1 into t. Tn ची व्हॅल्यू किती आहे? 248. t किती आहे? 12. n किती आहे? आय डोंट नो. तेच काढायचं. t किती आहे? 2. इकडे जाणार मायनस होणार ना. 248 मायनस 12 इक्वल टू काय असणार आहे? n - 1 into 4. चालतंय. 248 मधून 12 गेलं तर किती राहतात? 236 इक्वल टू n - 1 into 4. हा 4 तिकडे मल्टिप्लाय इकडे जाऊन काय होणार आहे? डिवाइड. n - 1 इक्वल टू किती येणार? 236 upon 4. किती भेटतंय? 4 1 जा 4. 4 5 जा 20. 3 9 6 आला. 4 9 जा 36. म्हणजे n - 1 इक्वल टू किती? 59. चालतंय. बर n - 1 59 आलाय म्हणजे n इक्वल टू किती भेटणार आहे? 59 प्लस 1 ना. हा 1 इकडे जाऊन प्लस होणार ना. किती झाले? 60. म्हणजे ही जी टर्म आहे ना, ही जी टर्म ही किंवा ही टर्म ही 60वी म्हणजे कधी ना 16th टर्म 60th म्हणजे 60th टर्म आहे ती 60th. म्हणजे 12 पासून ऍक्च्युअली 10 पासून 10 नंबर किंवा 11 नंबर डिव्हिजिबल नाहीये. तर 10 पासून 250 पर्यंत किंवा दुसऱ्या लँग्वेज मध्ये 12 पासून 248 हे असे किती नंबर्स येतात ज्यांच्यामध्ये 4चा डिफरन्स आहे? ते येतात 60 नंबर्स. किती? 60 नंबर. सो फायनल आन्सर काय असणार आहे? देयर आर 60 नंबर्स बिटवीन 10 to 250 which are divisible by 4. कळतंय का? नक्की. ठीक. ठीक आहे. लास्ट सेंटेन्स लिहा फक्त. त्या क्वेश्चन मध्ये काय बोलले? इन एन ईपी 17th टर्म म्हणजे 17वी टर्म इज 7 more than 10th टर्म. म्हणजे काय म्हणतात ते की तुमच्या एपी मध्ये 17वी टर्म असणार आहे ती 10 जास्त आहे. 10 मोर आहे. सॉरी 7 मोर आहे दॅन 10 टर्म. म्हणजे काय तुम्हाला क्वेश्चन नंबर 10 मध्ये असं बोललंय अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन. अकॉर्डिंग टू गिवन कंडिशन ते म्हणतायत की 17वी टर्म 17th टर्म इज 7. ओके 7 मोर बोलले ना. 7 जास्त असं 7 मोर ना. 7 जास्त कोणापेक्षा? 10th टर्म पेक्षा. ठीक आहे. एवढ्यापेक्षा असं काही खूप जास्त लेंथी क्वेश्चन नाही. इझिली होते. बरं आपल्याला काय विचारलंय? कॉमन डिफरन्स विचारलं. काय विचारलंय? कॉमन डिफरन्स. मग ती कॉमन डिफरन्स काय असणार आहे? बरं चला सोल्युशन आहे. 17 टर्म इक्वल टू काय असतं? T10 प्लस 7 हे दिले. बट वी नो दॅट ही साइडला देतो. वी नो दॅट Tn चा फॉर्म्युला सांगा लवकर. Tn इक्वल टू काय असतं? तर a प्लस n - 1 into t. काय असतं? a प्लस n - 1 into t. बरोबर ना. जर तोच फॉर्म्युला इथे लावला ह्याच्यासाठी काय होणार आहे? a प्लस n - 1 into t. इथं पण काय होणार आहे? a प्लस n - 1 into d. पण नीट आहे नीट. इथं n हा 17 असणार आहे, इथे n हा काय असणार आहे? 10 असणार. समजतंय? बरं प्लस 7. इथं काय डाऊट नसेल पाहिजे. बघा मी काय केलं सिंपल Tn 17 इज 7 मोर दॅन T10 असं दिलेलं मी लिहून घेतलं. आता T17 ला आपण कसं लिहितो? Tn च्या फॉर्म्युला मध्ये ते लिहिलं.
T10 कसं लिहितो ते लिहिलं, अजून मी टाकलं नाही काय हे तर आपल्याला माहिती नाहीये, हे नाही लिहिलं. हा n ची व्हॅल्यू किती आहे 17 minus 1 into d equals to a plus किती असणार आहे 10 minus 1 into d plus 7. काय नाही, फक्त मी 17 हा एक नंबर n होता ना, n ची जागी n ची व्हॅल्यू टाकली 17, इथे n ची व्हॅल्यू जागी 10 टाकली. चालतंय. बरं, हा एक एपी असल्यामुळे ह्याचा 17व्या टर्मचा जो इनिशियल एकदम फायनल फर्स्ट टर्म असणार आहे आणि 10व्या टर्म साठी जी फर्स्ट टर्म असणार आहे एक एपी असणार आहे बाळांनो, a plus d सॉरी असं इथे लिहितो a plus d a plus 2d असं असतं एपी. तर एक 10वी पण टर्म असणार आहे, 10वी टर्म आणि पुढे जाऊन काय असणार 17वी टर्म. दोघांसाठी ए काय आहे सेम, त्याच्यामध्ये एकमेकांना काय करतात ऑब्वियसली कॅन्सल आउट करतील ना, सेमच आहे त्याच्यामुळे इकडे पण 5 असणार, इकडे पण 5 असणार, प्लस असणार, सेम साइन आहे, तिकडे ते मायनस करणार, ते कॅन्सल आउट करणार. बरं, म्हणजे इथे काय राहिलं 70 मायनस 1 किती राहतं 16d बरोबर ना. इथे किती राहतं 9d प्लस 7. काय डाऊट, जर हा इकडे गेला तर काय होणार आहे 16d मायनस 9d इक्वल्स किती भेटलं 7. 16 प्लस मायनस मायनस 16 मधून 9 गेले किती राहतात 7d इक्वल्स टू 7. तर d इक्वल्स किती भेटलं 7/7 ना, डिवाइड जाणार ना, ठीक आहे, किती भेटतंय 1. क्लिअर आहे. सिंपल तुम्हाला कॉमन डिफरन्स विचारलेला तो भेटला. आणि कॉमन सेन्सची गोष्ट सांगू का, असा एक चर्चेमध्ये 10वी टर्म आणि 17वी टर्म मध्ये 7चा डिफरन्स आहे, म्हणजे कॉमन डिफरन्स पण म्हणतच असणार. लॉजिक लागलं पाहिजे. सिंपल आहे ना. ते काय म्हणले की 17वी टर्म आणि 10वी टर्म मध्ये किती डिफरन्स आहे 7चा, म्हणजे 17वी टर्म ही 10वी टर्म पेक्षा 10वी टर्म इथं कुठेतरी असेल, 17वी टर्म इथं कुठेतरी असेल, ही एक वाढ 7 ने वाढ, कॉमन डिफरन्स किती असणार आहे 7चा. कळतंय. तर डायरेक्टली मग सांगू शकलो असतो आपण, पण आपण सॉल्व्ह करून पण दाखवू.